नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासाला कलाटणी देणारा सर्वात मोठा लढा म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन. 29 ऑगस्ट 2023 रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या छोट्याशा गावातून एक ठिणगी पडली आणि तिचा वनवा आज 2026 मध्येही संपूर्ण महाराष्ट्र पेटवतोय. मनोज जरांगे पाटील नावाच्या एका वादळानं गेल्या 3 वर्षात राज्याची सत्ता केंद्र हलवून सोडली आहेत. मराठा आरक्षणाचा महासंग्राम आता एक अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय. 2023 सालापासून सुरू झालेला संघर्ष आजही तितक्याच तीव्रतेने सुरू आहे. आश्वासनं मिळाली, अध्यादेश निघाले, पण मुख्य मागणी अजूनही कागदावरच आहे. अनेक उपोषणे झाली, लाखो बांधव मुंबईच्या वेशीवर धडकले. सरकारनं कायदे केले, आश्वासनं दिली, पण सगळे सोयरे आणि सरसकट ओबीसी आरक्षणाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. परिणामी येत्या 30 मे 2026 रोजी अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा नव्या आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आलाय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गेल्या 3 वर्षातील संघर्षाचा, लाठीचार्जचा, मुंबई मार्चचा आणि 2026च्या नव्या रणनीतीचा संपूर्ण लेखाजोखा. त्या तारखेला पहिल्या दिवशी महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी अंतरवाली केली. ऑगस्ट 2023 रोजी मराठवाड्यातील अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला सुरुवात झाली. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी त्यांनी अन्न पाण्याचा त्याग करत आमरण उपोषण सुरू केलं. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला 1 सप्टेंबर 2023 रोजी मोठं वळण मिळालं. आंदोलनस्थळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये महिला, तरुण आणि आंदोलक जखमी झाले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. राज्यभर आंदोलन, रस्ता रोको आणि मोर्चे निघाले. मनोज जरांगे पाटील हे नाव प्रत्येक मराठा कुटुंबापर्यंत पोहोचलं. अखेर सलग 17 दिवसांच्या संघर्षानंतर सरकारनं मागण्यांवर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर पहिलं उपोषण स्थगित करण्यात आलं. सरकारनं दिलेल्या आश्वासनानंतरही मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय न घेतल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी 2024च्या सुरुवातीलाच आरपारच्या लढ्याची घोषणा केली. 20 जानेवारी 2024 रोजी अंतरवाली सराटी येथून लाखो मराठा बांधवांसह मुंबईकडे भव्य पायदळ मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात सहभागी झालेल्या जनसमुदायामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या आंदोलनाकडे लागलं होतं. मुंबई नगर महामार्गासह अनेक मार्ग भगव्या झेंड्यांनी आणि घोषणांनी दणाणून गेले होते. 26 जानेवारी रोजी हा विराट मोर्चा नवी मुंबईतील वाशी येथे पोहोचला. लाखो आंदोलक वाशीत दाखल झाल्यानं मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात घेऊन राज्य सरकारनं तातडीनं चर्चा सुरू केली. अखेर 27 जानेवारीच्या पहाटे तत्कालीन मुख्यमंत्री स्वतः वाशी येथे दाखल झाले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या हातात सगळे सोयरे अध्यादेशाची प्रत सुपूर्द केली. या निर्णयानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. मराठा समाजासाठी हा ऐतिहासिक विजय मानला गेलाय. मात्र हा फक्त अध्यादेशाचा मसुदा होता, अंतिम कायदा नव्हता. वाशीतील ऐतिहासिक आंदोलनानंतर राज्य सरकारनं 20 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण मंजूर केलं. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी हा निर्णय अपुरा असल्याचं सांगत आंदोलनाची भूमिका कायमच ठेवली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की स्वतंत्र आरक्षण न्यायालयात टिकणार नाही आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच सगळे सोयरे कायद्यासह आरक्षण मिळालं पाहिजे. याच मागणीसाठी जुलै आणि सप्टेंबर 2024 मध्ये पुन्हा आंदोलन आणि उपोषणं करण्यात आली. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापला. राज्यभर सभा, मोर्चे आणि रास्ता रोको आंदोलन झालं. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर वारंवार दबाव वाढवत मराठा समाजाच्या भावना तीव्र केल्या. 2025 वर्ष उजाडल्यानंतरही हा संघर्ष थांबला नाही. ऑगस्ट 2025 मध्ये जरांगेंनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरू केलं. वाढत्या दबावामुळे सरकारनं त्यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या. आंदोलकांवरील अनेक गुन्हे मागे घेण्यात आले. मात्र मराठा समाजाच्या मुख्य मागणी असलेल्या सगळे सोयऱ्याच्या मूळ कायद्याबाबत अंतिम निर्णय प्रलंबितच राहिला. वर्ष 2026 सुरू झालं तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाहीये. सरकारनं वारंवार आश्वासनं दिली, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही असा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली. 30 मे 2026 रोजी अंतरवाली सराटी येथून नव्या आंदोलनाची अधिकृत घोषणा करण्यात आली. आता केवळ चर्चा नको तर प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी अशी ठाम भूमिका जरांगेंनी घेतली.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगळे सोयरे कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी हा लढा निर्णायक असेल असा इशारा त्यांनी दिलाय. 2023 पासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर राज्यात अनेकदा राजकीय घडामोडी घडल्या. सरकारनं विविध घोषणा केल्या, काही मागण्या मान्यही झाल्या, मात्र मुख्य मुद्दा अद्याप प्रलंबित असल्यानं मराठा समाजात नाराजी कायम आहे. जरांगेंच्या नव्या आंदोलनाच्या घोषणेमुळे राज्य सरकारची चिंता पुन्हा वाढली असून आगामी काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते. 29 ऑगस्ट 2023 रोजी सुरू झालेला मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा लढा 2026 मध्येही तितक्याच आक्रमकतेने सुरू आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच सगळे सोयरे अध्यादेशाचे तातडीनं कायद्यात रूपांतर करून मराठा तरुणांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ओबीसी प्रवर्गाचे 27% आरक्षण व इतर लाभ मिळावेत, त्यासाठी हे सातत्यानं उपोषण आणि आंदोलन करत आहेत. सरकारनं वेळोवेळी आश्वासने दिली, काही मागण्या मान्य केल्या, मात्र मुख्य मुद्द्यांवर अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप जरांगे पाटील करतायत. त्यामुळे 30 मे 2026 पासून आंतरवाली सराटी येथे पुन्हा मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सरकार आंदोलनाची कोंडी फोडणार की संघर्ष आणखी तीव्र होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. या महासंग्रामाच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.